पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून हा आपल्या पापांची क्षमा करील हा व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. सिंपल प्रोसेस आहे. दुष्टपणा सोडायचा असेल तर नीट तर व्हायचे आजारातून, पण काही गोष्टी सोडत नाही आपल्या जीवनातून. मग तुम्ही दुष्ट आहे का पवित्र आहात हे आपल्याला शिकायचं. दुष्ट म्हणजे आपल्या ज्या गोष्टी आहेत देवाच्या चरणाजवळ या, होय प्रभू मी दुष्ट आहे, मी पापी आहे, जगातला सगळ्यात पापी मी आहे. पाऊस जसा म्हणतो पाप्यापैकी मी पापी आहे प्रभू मला क्षमा कर, असं आपण म्हणतो. आपले पाप पदरात घ्या. कोणते पाप तुमचं तुम्ही निरीक्षण करा, आपल्यामध्ये कुठले पाप आहेत. आताच्या घडीला दारू पितोय का, तंबाखू खातोय का, जुगार खेळतोय का, मटका लावतोय का, हे सगळे पाप जर हे बी करायला चर्चला बी येतोय आपण, मटका लावल्याशिवाय तर जमत नाही, पत्ते पिसल्याशिवाय तर जमत नाही, आणि आपण मग देवाकडे देवा मला असं होऊ दे, देवा तसं हो. अहो देव काहीच, देव तुमची प्रार्थना ऐकणारच नाही. दिन झालो प्रार्थना केली तर देव तुमची ऐकल. दिन झालो तर, नम्र झालो तर, म्हणजे नम्रचा अर्थ सगळं देवाच्या समोर सलेंडर होणं. देवा मला क्षमा कर, यापुढून आता मी करणार नाही. माझ्या जीवनामध्ये आता तू माझा मालक आहेच, मी आता तुझ्या समोरच गोंडा घोळत, मला आशीर्वादित कर.